राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवार सन्माननीय संजय मामा शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. वेळ थोडासा आहे, थोड्या वेळामध्ये मी माझं मत मांडणार आहे. निश्चितपणानं या ठिकाणी निवडणुकीचं वारं व्हावं लागलं. निवडणुकीचं वारं व्हावं लागल्यानंतर सरण्यासारखे रंग बदलणारे आव्हान या ठिकाणी रंग बदलायला लागली आणि त्यांनी जो त्याचा रंग आहे तो रंग दाखवण्याचं काम केलं. ज्या पवार साहेबांनी यांना आतापर्यंत या दिल्लीच्या सर्वोच्च सभागृहापर्यंतची पदं दिली, उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारलेली, या ठिकाणच्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेला कोणतंही विकासाचं काम केलेलं नसताना या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी कृष्णा भीमास्त्रीकरणाचा मुद्दा पुढे आणलाय. मला या ठिकाणी निश्चितपणाने सांगायचं आहे, जो कृष्णा भीमास्त्रीकरणाचा मुद्दा आहे तो मुद्दा तुम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही कोणताही विकास काम केलं नाही हा उद्देश घेऊन हा जनतेसमोर आणलेला आहे. 5 वर्ष या लोकसभेच्या कार्यकाळामध्ये आपण कोणता विकास केलाय? हाय मास्टर दिवे लावणे, ओपन जिम देणं आणि या ठिकाणी पिकअप शेड उभा करणं हा विकास आहे का? विकासाचं साधन काय आहे? परंतु या सर्व केलेल्या कामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु या ठिकाणी या भाजपने एक काम लावलेलं आहे, जे चोर असतील त्या चोरांना चौकीदार करायचं काम या भाजप सरकारने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लावलेलं आहे. सोलापूर जिल्ह्याची डीसीसी बँक कोणी दिवाळखोरीत काढली. सोलापूर जिल्ह्याचे डीसीसी बँकेचे दरोडेखोर मोहिते पाटील आहेत, ते सर्वांना माहीत आहे. सुमित्रा पतसंस्था कुणी जिरवली, त्यामध्ये ठेवीदारांचे पैसे कुणी खाल्ले? त्या मोहिते पाटलांनी या माळशिरस तालुक्यामध्ये जनतेला फार नाहक त्रास दिलेला आहे. त्यांच्या संस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. परंतु या मोहिते पाटलांना मला सांगायचं आहे, शरदचंद्र पवार साहेबांनी हा धन्यवाद या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये या अकलूजच्या शिवरूपेला चिटपट करण्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे. निश्चितपणे हा धन्यवाद माझ्या मारल्याशिवाय राहणार नाही. आणि या मोहिते पाटलांनी ज्या रणजित निंबाळकरांची चौकीदार करण्याचं काम चालू केलेलं आहे, त्या मोहिते पाटलांनी सुद्धा डीसीसी बँकेमध्ये फार मोठी चोरी केलेली आहे, पतसंस्थेमध्ये चोरी केलेली आहे आणि या चोरांनी आता या भाजपमध्ये जाऊन चौकीदारीचे काम करण्याची सुरुवात केलेली आहे. निश्चितपणाने या ठिकाणी मामासाहेब या जमलेल्या जनसमुदायावरून निश्चितपणाने कोण कुठेही या तुमचे मित्र कुठेही गेलेले असतील, तुमच्या उपकाराची जाण ज्यांनी ठेवली नाही, तुम्ही त्यांना अहोरात्र तुम्ही उपकार केले. धनगर समाजाच्या सुद्धा प्रश्नासाठी धनगर समाजानं त्यांना डोक्यावरती घेण्याचं काम केलं आणि या माळशिरस तालुक्यानं विरोधक म्हणून या उत्तम करायला डोक्यावरती घेऊन या माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटलांना विरोधक म्हणून डोक्यावरती घेतलं. परंतु उत्तम जाधव सुद्धा तुमचे उपकार विसरलेले आहेत. निश्चितपणानं त्यांना या माळशिरस तालुक्यातील जनता आणि जे सर्व विरोधक म्हणून उत्तम जाधवच्या पाठीमागे उभं राहिले ते सर्व पक्षातील कार्यकर्ते आणि जनते त्या ठिकाणी त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या ठिकाणी देतो. आणि निश्चितपणानं या मोहिते पाटलांना चितपट करण्यासाठी, मोहिते पाटलांची राजकीय मस्ती उतरवण्यासाठी या ठिकाणी संजय मामा या ठिकाणी धान्यवागाच्या रूपाने आपल्याला उमेदवार मिळालेले आहेत. आणि या ठिकाणचे फटकनचे जे कोण उमेदवार आहेत त्यांनी मला तर वाटलं त्यांना काय राजकीय अनुभव आहेत का नाही, परंतु मला असं समजलं की त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. निश्चितपणानं कोणतीही निवडणूक लढवणारा माणूस लोकसभेला कसा उभा राहू शकतो? सन्माननीय संजय मामांना प्रत्येक इलेक्शनचा अनुभव आहे. निश्चितपणानं त्या सुद्धा रणजित शहाला या ठिकाणी चितपट करण्यासाठी या ठिकाणी बाणदास पाटील जिल्हा परिषद सदस्य माझे या ठिकाणी आगमन होत आहे.